महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। नाशिकच्या ईदगाह मैदानावरती आज पॅलेस्टाईनचा झेंडा जो आहे तो फडकवण्यात आला। बकरी ईदची नमाज अदा झाल्यानंतर हा झेंडा फडकला। नाशिक पोलिसांचा बंदोबस्त असताना हा झेंडा फडकवण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी नमाज पठणाच्या वेळी शुभेच्छा देण्याकरता तिथे हजर होते आणि अधिकाऱ्यांची पाठ वळताच हा झेंडा जो आहे तो फडकला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर। लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? नाशिकच्या ईदगाह मैदानावरती आज सामूहिक नमाज पठणाचं बकरी ईदच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच बकरी ईदच्या कार्यक्रमामध्ये अर्थात या नमाज पठणाच्या ठिकाणी काही तरुणांनी पॅलेस्टाईनचे झेंडे जे आहे ते त्या ठिकाणी फडकवले। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला या नमाज पठणाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। मात्र असं असताना त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकल्याने एक नवा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। पोलीस आता या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करत आहे। हे झेंडे नेमके कोणी फडकवले, त्याचा उद्देश नेमका काय होता, याचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं घेतला जातोय। मात्र अशा पद्धतीनं नाशिकच्या ईदगाह मैदानावरती हे झेंडे फडकल्यामुळे एक नव्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल।